जत पालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी अतिशय चुरशीने 73.4% मतदान झाले. शहरातील 34 केंद्रावर सकाळी 7:30 वाजल्यापासूनच मतदानासाठी गर्दी निर्माण झाली. काही प्रभागातील किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. प्रभाग 11, 10 आणि 4 येथील मतदान केंद्रावर सायंकाळी जवळपास 7 वाजेपर्यंत मतदान सुरू होतं. तर जत पालिकेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी 7 जणांचे तर 23 नगरसेवक पदासाठी 94 जणांचे भवितव्य सील बंद झाले. त्यातच मतमोजणी तब्बल 20 दिवस पुढे गेल्याने सर्वच पक्षातील उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान शिवाजी पेठ येथील शाळा क्रमांक 1 येथील मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडलाय. भाजपच्या प्रभाग 5 मधील महिला उमेदवार प्रणिता यादव यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यावरून महिला पोलीस कर्मचारी आणि यादव यांच्यामध्ये पहिल्यांदा वादावादी घडली. त्यानंतर यादव समर्थकांनी मतदान केंद्रामध्ये घुसत पोलिसांशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या मध्ये यावेळी जोरदार वादावादीचा प्रकार घडला. जतमध्ये काँग्रेस आघाडी, भाजपा, राष्ट्रवादी, एपी गट आणि शिंदे शिवसेना अशी चुरशीची चौरंगी लढत झाली. सायंकाळी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वच पक्षांनी थेट नगराध्यक्ष पदावर आपला दावा सांगितलाय. तर काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत, माजी आमदार विलासराव जगताप, भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी शहरातील अनेक केंद्रांना भेटी दिल्या.